नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. ज्यांची एक्झाम जूनमध्ये आहे किंवा सप्टेंबरमध्ये आहे, त्यांच्यासाठी अभ्यास करण्यासाठी परफेक्ट टाईम कोणता आहे? त्यांनी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? कोणत्या वेळात त्यांनी अभ्यास केला पाहिजे? हे सगळं आपण आज डिस्कस करणार आहोत. आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? कारण की हे जे काही BMS सेकंड इयरचे स्टुडंट आहेत, म्हणजे जूनमध्ये ज्यांची एक्झाम आहे, त्यांच्यासाठी तर फक्त 2च महिने राहिलेले आहेत आणि सप्टेंबरमध्ये ज्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी 4 महिने आहेत. त्या 4 महिन्यामध्ये त्यांचा काय टाइम टेबल असला पाहिजे किंवा कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, हे सगळं आपण आज डिस्कस करूया. बघा, खूप मुलं काय करतात, जसं की फर्स्ट इयरला समजलं होतं तसंच सेकंड इयरला समजतात. म्हणजे लास्टच्या 1-2 महिन्यामध्ये जसा अभ्यास केला होता त्याच पद्धतीने आपण सेकंड इयरचा सुद्धा करू असं ते समजतात. परंतु सेकंड इयर आणि फर्स्ट इयर हे टोटली डिफरंट आहे. फर्स्ट इयर सोपं आहे ॲज कंपॅरिझन ऑफ सेकंड इयरच्या. कारण की सेकंड इयरचा जो सिलेबस आहे तो खूप वास्ट आहे. त्यामध्ये जसं की द्रव्यगुण आहे, रसशास्त्र आहे, असे सब्जेक्ट आहेत. त्यामुळे सेकंड इयरला कमी समजण्याची चूक करू नका. सेकंड इयर खूप वास्ट सिलेबस आहे. लवकर स्टडी स्टार्ट करावी लागेल, लवकर आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल. त्यामुळे आपल्याला सेकंड इयरसाठी जास्त टाईम द्यावा लागतो. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. लास्ट मोमेंटचा जर वेट केला तर तुमची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती पूर्ण फेल जाणार आहे. त्यामुळे आपल्याला लास्ट मोमेंटचा वेट करायचा नाहीये. आत्तापासूनच आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बघा, आता आपल्याला पॅसिव्ह रीडिंगकडून ॲक्टिव्ह रीडिंगकडे जायचं आहे. कशा पद्धतीने जायचं आहे? तर आपल्याला सर्वात पहिले फक्त आपण काय करतो, फक्त सिलेबस वाचतो, त्यानंतर बुक्स वाचतो आणि नोट्स वाचतो. तर हे आपल्याला काय करायचं आहे, कन्सिस्टंट वाचायचं आहे, कन्सिस्टंट रिव्हिजन करायचं आहे, चार्ट्स बनवायचे आहेत आणि हे मित्रांना समजून सांगायचं आहे. तर बघा, टेन्शन घेऊ नका, मी समजून सांगतो कशा पद्धतीने करायचं आहे. बघा, तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस कॉपी ओपन करायची. आता ही सिलेबस कॉपी ओपन केली आपण. फॉर एक्झाम्पल रसशास्त्राची आपण सिलेबस कॉपी ओपन केली. आता यामध्ये मस्ट नोचे जे काही कोणते टॉपिक्स दिलेले आहेत, हे पहिल्यांदा करायचे आहेत आपल्याला. मस्ट टू नोचे आपण जे काही टॉपिक्स करतोय, आता हे जेव्हा आपण टॉपिक्स करतो तेव्हा कसे करणार, तर याचे लेक्चर्स बघणार. कसे लेक्चर्स बघणार, तर आपल्याकडे कर्ण बॅच आहे. या कर्ण बॅच जेव्हा तुम्ही एनरोल करणार तेव्हा त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज, प्रत्येक सिलेबसच्या पॉईंट वाईज आपण लेक्चर्स बनवलेले आहेत. तर ते लेक्चर्स आपल्याला पहिल्यांदा बघायचे. ते लेक्चर्स बघितल्यानंतर आपल्याला त्याच्या शॉर्ट नोट्स काढायचे आहेत. तेव्हाच आपण लेक्चर जेव्हा बघितलं तेव्हाच त्याच्या शॉर्ट नोट्स काढायचे. आता हे शॉर्ट नोट्स काढल्यानंतर काय करायचे सर, तर हेच आपल्याला काय करायचंय, मित्रांना समजून सांगायचंय. आपले जो काही फ्रेंड आहे, आपण जेव्हा एखादी गोष्ट समजावून सांगतो तर ती खूप आपल्या लक्षामध्ये राहते. तर त्यामुळे आपल्याला काय करायचे, ह्या शॉर्ट नोट ज्या आहेत, ह्या शॉर्ट नोट्सच त्याला समजून सांगायचे. म्हणजे त्याचा पण फायदा होईल, आपला पण फायदा होईल. आणि जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स बनवतात, तर हे कशा पद्धतीने बनवायचे, तर ह्या चार्ट्स फॉर्ममध्ये बनवायचे आहेत. चार्ट्स फॉर्ममध्ये बनवल्यानंतर जे आपल्याला माइंड रीडिंग म्हणतो आपण, म्हणजे जे रीड करायला आपल्याला सोपे जातील, अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत. आलं लक्षात? तर आपल्याला पॅसिव्ह रीडिंगकडून ॲक्टिव्ह रीडिंगकडे जायचं आहे. आता यामध्ये बघा कशा पद्धतीने आपला प्लॅन असला पाहिजे, तर जूनसाठी जवळ-जवळ पकडून धरू आपण 60 दिवस बाकी आहेत आणि सप्टेंबरसाठी आपल्याला 4 महिने जवळ-जवळ आहेत. तर यामध्ये काय-काय करायचे, तर 60 डेजची प्लॅनिंग कशी असली पाहिजे, तर पहिले जे काही 30 दिवस आहेत, आपल्याला 30 दिवस दिलेले आहेत. या 30 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. या 30 दिवसांमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. त्यानंतर दुसरा जो फेज आहे, या दुसऱ्या फेजमध्ये आपल्याला काय करायचे, जे काही शॉर्ट नोट्स बनवलेल्या होत्या आपण, किंवा आता शॉर्ट नोट्स बनवत बसू नका. आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा तर वाचायचे, सिलेबस कव्हर करून घ्यायचा आहे आणि ह्या जे शॉर्ट नोट्स पहिल्या असतील तर त्या पहिल्या शॉर्ट नोट्सचं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. त्याचबरोबर जे काही पी-वाय-क्यू आलेले आहेत त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये कोणते पी-वाय-क्यू आलेले आहेत त्याचं ॲनालिसिस करायचे. त्यानंतर जो लास्ट फेज आहे, लास्ट फेजमध्ये आपल्याला 2 ते 3 वेळेस रिव्हिजन करायचं आहे. आता हे रिव्हिजन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सुद्धा मी नंतर तुम्हाला सांगतो. तर हे आपल्याला 60 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये करायचे. काय करायचे, तर पहिल्यांदा 30 दिवसांमध्ये पूर्ण 6 सब्जेक्ट आहेत. या 6 सब्जेक्टचा आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. त्याचबरोबर दुसरा टप्पा आहे आपला शॉर्ट नोट्स आणि रिव्हिजन करायचं आहे. त्याचबरोबर पी-वाय-क्यू ॲनालिसिस करायचे आहेत. मॉडेल क्वेश्चन्स पेपर जे आपल्याकडे ॲपमध्ये अवेलेबल आहेत त्यांचं ॲनालिसिस करायचं आहे. त्यांचे सगळे जेवढे क्वेश्चन्स आहेत तेवढे क्वेश्चन आपल्याला कव्हर होत आहेत का हे बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला फेज 3 मध्ये जायचं, जे की इंटेन्स रिव्हिजन सायकल आपल्याला 2 ते 3 करायचे आहेत. आता बघा, 150 डेजचा आपल्याला कशा पद्धतीने प्लॅन करायचा आहे.
आता 150 दिवस म्हणजे खूप जास्त दिवस झाले आपल्याला, परंतु याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आता खूपच टाइम आहे, आपण नंतर करू अशा पद्धतीचा विचार करायचा नाहीये. तर यामध्ये काय करायचं बघा, आपल्या पहिल्यांदा तर कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात. आता ह्या कन्सेप्ट कशा क्लिअर करणार, आपण लेक्चर्स पूर्ण बघणार, एकही लेक्चर स्किप करायचं नाही, आपल्याला पूर्ण लेक्चर बघायचे आणि हे लेक्चर बघितल्यानंतर आपल्याला शॉर्ट नोट्स बनवायचे. शॉर्ट नोट्स मी सांगितलं कशा पद्धतीने चार्टच्या फॉर्ममध्ये बनवायचे आणि ते मित्रांना किंवा फ्रेंड्सला समजून सांगायचे. समजून सांगितल्यानंतर ते परमनंट मेमरीमध्ये जाण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतं. त्यानंतर जून जुलैमध्ये काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण सिलेबस तर पूर्ण केलेला आहे, तो सिलेबस पुन्हा एकदा वाचायचा आहे. त्यानंतर काय करायचंय, परत ऑगस्टमध्ये आपल्याला काय रिव्हिजन आणि PYQ एनालिसिस, रिव्हिजन प्लस PYQ एनालिसिस प्लस मॉडेल क्वेश्चन पेपर आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर जे काही सप्टेंबरचा सुरुवातीचा काळ असेल किंवा त्यामध्ये आपल्याला काय करायचं, फायनल पुश द्यायचं, म्हणजे 2 ते 3 इंटेन्स रिव्हिजन यामध्ये झाले पाहिजेत. त्या अगोदर तुमचं सगळं या ठिकाणी कव्हर झालं पाहिजे. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, एप्रिल मे मध्ये पूर्ण कन्सेप्ट क्लिअर, यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर प्लस रिव्हिजन आणि यामध्ये परत एकदा रिव्हिजन प्लस PYQ प्लस मॉडेल क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि सप्टेंबरमध्ये 2 ते 3 इंटेन्स रिव्हिजन करायचे आहेत. त्यानंतर आता बघा, यामध्ये बघा 30 दिवस आणि आपल्याकडे ही जी काय ही स्प्रिंट आहे आणि ही मॅरेथॉन आहे. आपल्याला स्प्रिंट म्हणजे खूप लवकर पळावं लागेल. या 30 दिवसांमध्ये आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्याचबरोबर आपली जी काही स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, ॲग्रेसिव्ह शॉर्ट नोट्स प्लस PYQ फोकस असली पाहिजे. आपल्याकडे खूप जास्त टाइम राहिलेला नाही, परंतु इनफ टाइम आहे ज्यामध्ये आपण पूर्ण कव्हर करू शकतो. तर 30 दिवसामध्ये सिलेबस कव्हर करायचा आहे, प्लस राहिलेले 30 दिवस आहेत. तर यामध्ये आपल्याला पूर्ण रिव्हिजन, PYQ एनालिसिस, मॉडेल क्वेश्चन पेपर बघायचं आहे आणि हे फायनल रिव्हिजन आहे. 2 ते 3 रॅपिड सायकल झाल्या पाहिजे यामध्ये. त्यानंतर मॅरेथॉन, ही मॅरेथॉन आपल्याला हळूहळू करायची आणि व्यवस्थित करायचे. तर यामध्ये डीप कन्सेप्ट प्लस जे काही कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि प्लस लेक्चर्स बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर 1 महिन्याचा आपल्याला डेडिकेटेड फायनल पुश करायचा आहे. त्यानंतर बघा, आता रिव्हिजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीचं जेव्हा रिव्हिजन करताय तुम्ही, आता सुरुवातीला एखादी गोष्ट वाचली तर ती वाचल्यानंतर आपल्याला त्याला 24 मध्ये वाचणं खूप गरजेचं आहे. जर एक आज वाचली, त्यानंतर तीच गोष्ट आपण डायरेक्ट 1 महिन्यानं जेव्हा वाचायला जातो तेव्हा आपल्याला वाटतं की ही काय आहे, हे आपण वाचलं, कधी वाचलं होतं, ही गोष्ट खूप नवीन आहे. असं कशामुळे होतंय, कारण की आपण त्याला रिवाईज करत नाही. रिवाईज करण्याकरिता किंवा एखादी गोष्ट विसरू नये याकरिता आपण काय केलं पाहिजे, तर बघा, जर एखादी गोष्ट आज वाचली तर त्याला 24 तासाच्या आत पहिलं रिव्हिजन द्यायचं आहे. 24 तासाच्या आत पहिलं रिव्हिजन द्यायचं. त्यानंतर दुसरं रिव्हिजन कधी द्यायचं, त्याला दुसरं रिव्हिजन द्यायचं 7 दिवसांच्या आतमध्ये, त्याला दुसरं रिव्हिजन द्यायचं. त्यानंतर तिसरं रिव्हिजन जेव्हा आपण परीक्षेच्या अगोदर वाचतो तेव्हा याला तिसरं रिव्हिजन द्यायचं. आलं लक्षात? तेव्हा ही गोष्ट तुमच्या परमनंट डोक्यामध्ये जाईल आणि विसरणार नाही. आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट मला का विसरते किंवा माझा अभ्यासच होत नाही सर, मी आज खूप वाचलं परंतु त्याचं काही आउटपुट निघालं नाही. त्यामुळे तुम्ही क्वांटिटीकडे बघू नका, क्वालिटीकडे बघा. जेवढी तुम्ही क्वालिटीकडे लक्ष द्याल, आज तुम्ही 4 तास अभ्यास केला परंतु क्वालिटी अभ्यास केला, सगळे फॉर्म्युलेशन पाठ केले, ड्रग्स पाठ केले विथ रिव्हिजन. रिव्हिजन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि एखाद्याने 10 तास अभ्यास केला, सगळे त्याचे ड्रग्स वाचले आणि दुसऱ्या दिवशी विचारलं तर काहीच काहीच येत नाहीये. तर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, तर आपण हे रिव्हिजन आहे, हे शॉर्ट रिव्हिजन केलं पाहिजे. त्याचबरोबर क्वालिटी रिव्हिजन केलं पाहिजे. जी आज गोष्ट वाचली ती 24 तासाच्या आत वाचायची, परत ती 7 दिवसाच्या आत वाचलीच पाहिजे. आणि त्यानंतर परीक्षेला जायच्या अगोदर 2 ते 3 वेळा ती गोष्ट वाचायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही रिव्हिजन केलं तर 100% परीक्षेमध्ये आठवणार आहे. जर असं नाही केलं, आज वाचलं डायरेक्ट परीक्षेमध्ये गेलं तर ते पूर्ण ब्लँक होऊन जातं. मग आपण आठवायचा प्रयत्न करतो, आपल्यावरती प्रेशर येतं, प्लस आपण परीक्षेमध्ये जे येतंय ते पण सुद्धा आपलं विसरून जाते. त्यामुळे अशा गोष्टी टाळायच्या. त्यानंतर बघा आता, तर यामध्ये काय आपल्याला जी मुलं गोष्ट करत नाहीत, कोणती गोष्ट करत नाहीत, की आपण पेपर लिहून बघत नाहीत, तर आपल्याला काय करायचे, पेपर घ्यायचा, त्या पेपरवरती आपल्याला क्वेश्चन्स लिहायचेत. एसीक्यू लिहायचा आहे, एलक्यू लिहायचं आहे. आणि एलक्यू लिहित असताना आपल्याला किती टाइम लागतोय आपल्याला, कारण की टाइम मॅनेजमेंट परीक्षेमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एलक्यू साठी तुम्हाला जवळपास 20 मिनिट आहेत, 20 मिनिटामध्ये एक एलक्यू व्हायला पाहिजे.
त्यानंतर एक जो एसीक्यू आहे, एक एसीक्यू 10 मिनिटामध्ये आपला एक एसीक्यू झाला पाहिजे. अशा पद्धतीचं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे पेपर प्रेझेंटेशन. आता हे पेपर प्रेझेंटेशन जे आहे, हे प्रत्येक सब्जेक्ट वाईज तर तुम्हाला येईलच नंतर व्हिडिओ, की कशा पद्धतीने आपल्या सब्जेक्टचे पेपर प्रेझेंट केला पाहिजे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, एखादा क्वेश्चन आला तर त्याचं पहिल्यांदा आपण श्लोक लिहिला पाहिजे. जर आपल्याला श्लोक येत असेल, म्हणजे निरुक्ती असेल किंवा लक्षण असेल, त्याचं काही आपल्याला एखादा जरी श्लोक असलं, पाठ असेल, तर तो त्या रिलेटेड लिहायचा आहे. त्यानंतर त्याचे टाइप्स वगैरे विचारले असेल तर ते चार्ट्स फॉर्ममध्ये लिहा. चार्ट्स फॉर्ममध्ये त्याचे टाइप्स लिहू शकता तुम्ही. त्यानंतर त्याचं पुन्हा जे काही विचारलेलं आहे ते आपल्याला पॉइंट वाईज मुद्देसूद असं एकदम परफेक्ट पेपरमध्ये दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने जर लिहिलं तुम्ही, तर ते एक्झामिनरच्या एक्झामिनरला पण सोपं जातं चेक करायला, त्याची पण चिडचिड होत नाही. जेवढी एक्झामिनरांची चिडचिड झाली तेवढे आपल्याला मार्क्स कमी मिळतात. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित करायचे, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित बघायचं की किती वेळात आपला किती क्वेश्चन रिव्हिजन लिहून होत आहेत. आता सगळे काही मुलं जी की ब्रुटल मिस्टेक्स करतात. काय मिस्टेक्स करतात तर बघा, काय काय गोष्टी करतात. तर यामध्ये सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आता माझ्याकडे खूप टाइम आहे, आय हॅव टाइम डिल्युजन मध्ये जातात. माझ्याकडे खूप जास्त टाइम आहे, मी लास्टला बघन, लास्टच्या 1 महिन्यात होतंय सगळं. माझ्या सिनियर्सने मला सांगितलंय की मला 1 महिन्यामध्ये, मी 1 महिन्यामध्ये क्लिअर केला होता, तू पण 1 महिन्यामध्ये क्लिअर करू शकतो. अशा पद्धतीच्या डिल्युजन मध्ये जायचं नाही. सिनियरचं असं कोण सांगत असेल तर त्याचं काही ऐकायचं नाही. तर आपल्याकडे टाइम आहे याचा अर्थ असा नाही की आपण लास्टच्या 1 महिन्यामध्येच अभ्यास करावा. आपण आता परफेक्ट टाइम आहे, आपण आत्तापासून मॅरेथॉनमध्ये पळायचं आहे. त्यामुळे ह्या मिस्टेक्स करायच्या नाही की आता माझ्याकडे खूप जास्त टाइम आहे असं समजले. त्यानंतर दुसरी जी मिस्टेक आहे ती म्हणजे फक्त रीडिंग करून खुश होतात काही मुलं. फक्त रीडिंग करतात, त्याचा आउटपुट किती आहे हे बघत नाहीत. आज तुम्ही रीडिंग करतायत परंतु त्याला रिव्हिजन नाही केलं किंवा ती गोष्ट व्यवस्थित समजून नाही घेतली, फक्त रीड करून सोडून दिली, तर ती गोष्ट तुमच्या काहीही कामाची राहणार नाही. ती परीक्षेमध्ये तुम्हाला लिहिताच जर आली नाही तर ती रीडिंग करून काय फायदा नाहीये. त्यामुळे ही जी मिस्टेक आपल्याला टाळायची. आपल्याला रीडिंग करायची, ती कन्सेप्ट समजून घ्यायची, प्लस त्याचं रिव्हिजन सुद्धा प्लॅन करायचं आहे या ठिकाणी आपल्याला. आलं लक्षामध्ये? त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे, तर तिसरी गोष्ट म्हणजे नोट्स नाही बनवणं. आपल्याला सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे, खूप जास्त वेळ आहे आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला या लेक्चर्स बघितल्यानंतर आपल्याला शॉर्ट नोट्स बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नोट्स बनवायच्या आहेत. त्याच नोट्स आपल्याला काय होतं की लास्टला जेव्हा आपण 1-2 दिवसांचा पिरियड असतो, जेव्हा आपली परीक्षा असते, 1 दिवस सुट्टी असते, तर ते 1 दिवसामध्ये आपल्याला त्या शॉर्ट नोट्स ओव्हरलूक करून घ्यायचे असतात. आपल्याला पूर्ण बुक वाचणं होणं शक्य नाहीये त्या दिवशी. त्यामुळे आपले जे काही शॉर्ट नोट्स बनवले आहेत, ह्या शॉर्ट नोट्स आपल्याला रिवाइज करू शकतो आपण. त्यामुळे ह्या शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस स्किप करणं. ही एक गोष्ट सगळेजण ही मिस्टेक करतात किंवा ह्या गोष्टी आपल्याला लक्ष देत नाहीत. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. त्यानंतर बघा, काही मुलं काय करतात, स्कॅटर्ड रीडिंग करतात. कुठून पण चालू करतात. एक 5वा चॅप्टर घेतला, तो बघितला. त्यानंतर 10वा चॅप्टर घेतला, तो बघितला. त्यानंतर मग पहिला चॅप्टर घेतला. पेपर 2 चाच एक चौथा चॅप्टर घेतला. तर अशा पद्धतीने आपल्या स्कॅटर रीडिंग करायची नाही. परफेक्ट ठरवायचं आहे, की यामध्ये बघा, आज जर पहिला चॅप्टर घेतलाय आपण, तर त्यामध्ये मस्ट टू नोचे पॉइंट किती झालेले आहेत, आपण किती कव्हर केलेले आहेत, आपल्याकडे शॉर्ट नोट्स आहेत का त्याच्या. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लॅनिंगनुसार करायच्या आहेत. आलं लक्षामध्ये? त्यानंतर लास्ट मंथवर डिपेंड राहणे ही एक चूक करतात. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आलं लक्षामध्ये? त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आज सुरू केलं तर सिच्युएशन तुमच्या कंट्रोलमध्ये असेल. परंतु जर तुम्ही उद्या सुरू केलं किंवा वेळ लावला खूप, लास्ट टाईमपर्यंत जर तुम्ही म्हणले लास्ट 1 महिन्यामध्ये करतो किंवा लास्ट 15 दिवसामध्ये करतो, तर सिच्युएशन तुम्हाला कंट्रोल करेल. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आज वेळ आहे, आज तुम्ही सुरू करू शकता. यामध्ये काही जर अडचण आली तर आमची टीम आयुर्वेदा मराठी आहेच. त्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. आमच्या WhatsApp ग्रुपवरती जॉइन होऊ शकता आणि तसंच आमची ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये कर्ण बॅच जी आहे आपली, ही कर्ण बॅच तुम्ही एनरोल करू शकता. यामध्ये बघा, सप्टेंबरमध्ये ज्यांची परीक्षा आहे, त्याचबरोबर जूनमध्ये ज्यांची परीक्षा आहे, त्यानंतर आता ज्यांची सेकंड इयरचा रिझल्ट लागला, ते जे फेल झालेले आहेत किंवा ए लागलेले, तर हे सगळे स्टुडंट आपली कर्ण बॅच परचेस करू शकतात, एनरोल करू शकतात. यामध्ये आपण ₹150 ऑफ ठेवलेले आहोत.
तर ही जी ऑफर आहे तर ही ऑफर आपण 13 तारखेपर्यंत देत आहोत. 13 तारीख रात्री 12 पर्यंत ही ऑफर दिली आपण. ₹150 ऑफ हे कुपन कोड आहे जे की तुम्ही जाऊन परचेस करू शकता. कुपन कोड काय आहे? 150 ऑफ. हे कुपन कोड यूज करून तुम्ही कोणताही कोर्स या ठिकाणी परचेस करू शकता. त्यानंतर अजून एक आपल्याकडे संधी उपलब्ध झालेली आहे. काय संधी उपलब्ध आहे सर? तर बार्टर कोलॅबोरेशन. म्हणजे यामध्ये काय करतोय आपण, जे काही छोटे-छोटे क्रिएटर्स आहेत, जे की तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा असतात, तर ह्या क्रिएटर्सनी काय करायचं, आपले ॲपबद्दल किंवा आपल्या काही मॉडेल क्वेश्चन पेपर परचेस केले असतील, त्याबद्दल जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा आहे. आपल्याकडे कोणते YouTubeवर जरी लेक्चर्स बघितले असतील किंवा ॲप असेल, काही पण आपल्याकडे जे शिकले असेल, तर त्याबद्दलचा जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा आहे. आणि हा रिव्ह्यू दिल्यानंतर आपण त्याला त्याच्या रीचवरती किंवा त्याच्या फॉलोअर्सवरती आपण त्यांना डिस्काउंट देणार आहोत. ही सुद्धा एक संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे. ही तुम्ही ग्रॅब करू शकता आणि आपल्या या संधीचा फायदा उचलू शकता. आलं लक्षात? याची पूर्ण माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर थँक यू सो मच.